जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, सकाळी उठून ब्रश वगैरे करून मस्तपैकी फ्रेश होऊन मी लागलो घराला झाडून घ्यायला, कारण की घर स्वच्छ ठेवायचं होतं. आणि आईने मला ड्युटी लावली आहे सुट्ट्या लागल्यापासून की तू रोज सकाळी उठून आठवणीने न विसरता झाडून घ्यायचं. पार जग इथलं तिथं होऊ दे पण झाडून घ्यायचं विसरायचं नाही, असं आईने मला ठणकावून सांगितलं आहे. आणि हे बघा, मला करायला काय हरकत नाही, कारण की बिचाऱ्या आईची पण मदत होते. ती दिवसभरात कितीतरी कामं करते, त्यातलं आपण एखादं काम करून तिची मदत करायची बिचारीला, तेवढंच तिला पण बरं वाटेल, आराम भेटेल तिला पण. मग आईला मदत केल्यानंतर मी लागलो आपली योगाची प्रॅक्टिस करायला साईड बाय साईड. ते पण करणं गरजेचं आहे, जेणेकरून माझी फिट राहील मस्त. आता झाली आहे मस्त नाश्त्याची वेळ, कारण की मी आता सध्या माझं डाएट नवीन रेडी केलं आहे. त्याच्यामध्ये मी रोज म्हणजे पप्पाने सांगितलं डाएट करायला, ते जेणेकरून माझ्या अंगावर जरा जरी मास येईल. जसं मी एकदम सुकड आहे ना, म्हणून पप्पा बोलले रोज एक अंडं उकडलेलं, केळी आणि दूध रोज खायचं. मग काय मस्तपैकी नाश्ता वगैरे करून मी गेलो ॲडमिशन घ्यायला DTechमध्ये, कारण की मला करायचं होतं व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स. म्हणून मी आणि आई गेलेलो तिथं ॲडमिशन घ्यायला व्हिडिओ एडिटिंगच्या कोर्सची. मध्ये प्रीमियर प्रो शिकवणार आहे. माझी वादलात सापडली नाव रे, दूर किनारी हाय माझा गाव रे, तुझ्या प्रेमाचं किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव. अक्षरशः खूप जोराचं वारं सुटलंय. मी त्या व्हिडिओ रेकॉर्ड केला, नुसतं खूप वारं सुटलंय. आणि तुम्ही आकाश बघा एकदा, फक्त पूर्ण काळ पडलेलं आहे धुळीने. अक्षरशः खूप हवा सुटली आहे, झाडं उडतात आणि नंतर आहे ना अक्षरशः पाऊस लागला. अक्षरशः इथं माझ्या अंगावरती फोनच्या स्क्रीनवरती वगैरे ना पाऊस पडतोय, पाऊस. आणि जोरदार हवा सुटली आहे. तुम्हाला हवेचा आवाज येतच असेल, खूप जोरात हवा सुटली आहे, खूप जोरात. पण पाऊस पण पडतोय, ऊन पण निघालंय, पाऊस पण पडतोय, सगळं एकत्र होतोय. मित्रांनो, घरी माझा जायरो माईक सगळं बंद होतं. इथं येऊन मी पहिली मॅच स्टार्ट केली, ट्रेनिंग ओपन केला. आयुष्यात एवढा जायरो खतरनाक माझा हलतोय. फोन टिल्ट हलकासा केला तर जायरो धाड हलायला लागला, माईक पण चालायला लागला इथं आलो तर. म्हणजे माझ्या घरामध्ये चालत नव्हतं. त्याचं कारण मला कळलं का, माझ्या फोनमध्ये एक सेटिंग आहे, सेन्सर ऑन आणि ऑफची सेटिंग आहे. ती ऑन केली ना की जायरो बंद होतो आणि माईक पण बंद होतो. ती ऑन केली की जायरो चालू होतं, तिला ऑफ केली की जायरो चालू होतो. एकटा आता BGMI घेत होते. माझा नेट चालत नाही म्हणून मला व्लॉग बनवते मी आता. माझं नेट चालत नाही म्हणून मला मग आता बंद करावं लागतं आहे. माझा VIचं आहे बघा बघा, आयफोनमध्ये बघा BGMI घेतो बाई. त्याला बाई तेच आता काय, माझा नेट चालत नाही म्हणून मी बसलोय शांत, तो खेळतोय. मग काय मस्त बुक्शन तिथून फिरून घरी आलो मला लागलेली भूक. मग आई बोलली जा स्वतःच्या हाताने बनवून नाश्ता. रोज मी बनवले ना, आज तू बनव. मग मी घेतला सकाळचा उरलेला भात, तवा तापायला ठेवला, तेल टाकलं, मिरची पावडर टाकली आणि मस्त भात फ्राय करून खाल्ला. एक नंबर झालेला मित्रांनो. तुम्ही कधीतरी या माझ्या आजचा भात मसाले भात ट्राय करा, एक नंबर भात बनवला तुम्ही, एक नंबर. आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आज MI वर्सेस लखनौची मॅच आहे. मुंबईला 204 चेस करायचे आहेत. मुंबईने 8 विकेट काढल्या, खास करून कॅप्टन हार्दिक पांड्याने 5 विकेट. खूप चांगली गोष्ट आहे, मुंबई फॉर्ममध्ये आहे. बघूया आज काय होतं आहे. मुंबईचा राजा नाही खेळणार आहे आज, रोहित शर्मा. बघूया तरी पण मुंबई आज चेस करेल, मला तरी वाटतं आहे आजचा सामना मुंबई जिंकल आणि अजून 2 पॉईंट घेऊन टेबल टॉपला जाऊ शकते मुंबई चांगल्या नेट रन रेटने. तेच म्हणून मी आता संध्याकाळी काही जास्त शूट केलं नाही, बस तेवढंच. मी कोणत्या टीमला सपोर्ट करताना आम्हाला कमेंटमध्ये सांगा. माझे बहुतेक सारे मित्र आहेत, काही आता काय बोलू मी त्यांच्यासाठी. आपण काय आहेत आम्हाला सपोर्ट करतात, काय RCBवाले आहेत, काय चेन्नईवाले आहेत. जास्त करून चेन्नईवाले आहेत, मुंबईवाले आहेत 4-5, चेन्नईवाले जास्त आहेत, RCBवाले पण आहेत 1-2. तर बघू तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल या वर्षीची IPL. आणि माझं जेवण वगैरे सगळं झालं आहे, तर मॅच बघतो म्हणून मी जास्त शूट नाही करते. आजच्या ब्लॉगला इथंच संपवतो. हा मॅच संपल्यावर मी असा ब्लॉग बनवेन. आणि तुमच्यासाठी आहे ना परवा म्हणजे उद्या नाही, उद्या आता हा जो व्लॉग रेकॉर्ड करतोय मी आज 4 तारखेला, हा 5 तारखेला येणार ना. जो 6 तारखेला येणारा व्लॉग आहे
त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आपल्या घरात म्हणजे घरी येत आहे ना पाहुणे येत आहेत पाहुणे. तर तुम्ही गेस करा कोण येत असेल आमच्या घरी. नातेवाईकांमधलं जे माझ्या व्लॉग्समध्ये पण आले ते तुम्ही ओळखू शकता. खूप मस्ती करणार आहे आम्ही रात्रभर. तर बघा आता तुम्ही.